स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। आज अधिवेशनाचा तसा तर चौथा दिवस आहे, मात्र पहिला दिवस जो आहे तो अर्धाच झाला। दुखवटा एक करण्यात आला त्या दिवशी आणि आज 3 दिवस झालेत कामकाज सुरू आहे अधिवेशनाचं। बहुतेक सगळेच आमदार जे आहेत ते आज अधिवेशनाला आलेले आहेत। आज उद्धव ठाकरे देखील जे शिवसेना प्रमुख आहेत ते देखील आज नागपूरच्या विधान भवनात येतील असं एक म्हटलं जात आहे। जवळपास ते निश्चित आहे की उद्धव ठाकरे देखील आज कामकाजासाठी येतील। मात्र यामध्ये महायुतीचं जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो जवळपास आता ठरलेला आहे असं एक माध्यम सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। म्हटलं जात आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या काही पुढे ढकलल्या कारणाने महापालिकेच्या निवडणुका अगोदर येतील आणि त्यामध्ये 27 ज्या महानगरपालिका आहे त्यामध्ये 20 तरी महानगरपालिका महायुती एकत्रित लढणार आहे। ही माहिती जी आहे ती आता मिळते। दरम्यान ही सगळी जी महायुतीचा फॉर्म्युला जो आहे तो ठरवण्यासाठी देखील डिनर डिप्लोमसी जी आहे ती होते महायुतीमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या बैठका सुरू आहेत। सगळेच आमदार इथे असल्या कारणाने या बैठकांना जरा आता जास्त जोर देखील आलेला आहे आणि यामध्येच मिळालेली जी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे महायुतीच्या जागा वाटपाची जी फॉर्म्युला जो आहे त्या बाबतीत मिळालेली जी माहिती आहे ती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी जे आहेत ते आम्ही ग्राउंडवरती येऊन देखील कव्हर करत असतो। आज आता आम्ही विधान भवनात आहोत आणि येथूनच जी महत्त्वपूर्ण माहिती मिळते ती सगळी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मंडळी, आता अधिवेशन सुरू आहे। चौथा दिवस जो आहे तो आज आहे आणि आजच उद्धव ठाकरे देखील येत आहेत। महायुतीच्या ज्या बैठका आहेत त्यांना मात्र जास्त जोर आलेला आहे। उद्धव ठाकरे जरी इथे आलेले असतील तरी महाविकास आघाडीचं अजून काहीही क्लिअर दिसत नाहीये। मात्र महायुतीचं चित्र आता युतीबाबतचं स्पष्ट होत चाललंय। आता जसं आपल्याला माहिती आहे की एक मुंबईची जी महानगरपालिका आहे ती महायुतीसाठी किती महत्त्वाची आहे ही आपल्याला माहितीच आहे। तर या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आता जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरलेला आहे। 50-50% जो आहे तो जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार असल्याचं एक म्हटलं जात आहे, तशी माहिती मिळते। मात्र यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड जो परिसर आहे त्याची जी महानगरपालिका आहे त्यामध्ये राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप यांची ताकद या पुण्यामध्ये जास्त असल्या कारणाने तिकडे ते स्वबळाचा नारा देणार आहेत। मात्र आता जो मुंबईचा विषय आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांचा 50-50चा फॉर्म्युला ठरला असला तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं काय होणार हे प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। मात्र यामध्ये जे भाजप नेते आहेत, महत्त्वपूर्ण भाजपचे फळीतले नेते जे आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार की म्हणजे मागच्या वेळेला आम्ही आशिष शेलार यांचा देखील इंटरव्ह्यू घेतलेला आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं की जर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये नवाब मलिक असतील, त्यांच्या नेतृत्वात महापालिका मुंबईची निवडणुका होणार असतील तर आम्ही अजितदादांना सोबत घेणार नाही, त्यांच्या पक्षासोबत जाणार नाही, हे त्यांनी जवळपास कन्फर्म केलेलं। आणि काल आम्ही सना मलिक जे आहेत अजितदादांच्याच पक्षाचे आमदार आहेत त्यांना देखील आम्ही प्रश्न विचारला की तुमची राष्ट्रवादी महायुतीत मुंबईमध्ये असणार की नाही, तर यावरती ते म्हणाले की हे वरिष्ठांचा निर्णय असेल, मात्र जर आम्हाला महायुतीत घेतलं नाही तरी आमची 100 जागा लढवण्याची एक आम्ही तयारी जी आहे ती केलेली आहे। म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला जर घेतलं नाही सोबत मुंबईमध्ये तर 100 जागा तरी अजितदादांचा पक्ष मुंबईमध्ये लढवेल। म्हणजे चित्र क्लिअर आहे। 50-50चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे। अजितदादांचा राष्ट्रवादीचा फक्त एक जर नवाब मलिकचा यांचा फॅक्टर जर सोडला तर नक्कीच महायुती तिकडे देखील होऊ शकते आणि तिकडे फक्त एक गोष्ट जी आहे ती महायुतीमध्ये एक शिल्लक आहे, चर्चेची बाब जी आहे ती शिल्लक आहे असं कळतंय। आता याशिवाय नागपूरमध्ये भाजपची ताकद जरी जास्त असली, आता आपण नागपूरमध्येच आहोत, तिथे जरी भाजपची ताकद जास्त असली तरी भाजप पक्ष जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत मित्र पक्ष म्हणून लढण्यासाठी तयार आहे। तिकडे ते नक्कीच या संपूर्ण नागपूर महापालिकेसाठी एकत्र येतीलच। आता याशिवाय नाशिक जे आहे ती महानगरपालिका आहे तिकडे देखील महायुती फॅक्टर असल्या कारणाने तिकडे देखील ते एकत्र लढणार आहे। याशिवाय जर आपण ठाणे पाहतोय, ठाणेमध्ये देखील एकनाथ शिंदे यांची ताकद असली तरी देखील महायुतीतच लढू
अशी जी एक माहिती आहे ती भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकी दरम्यान एक ठरलेली असल्याची माहिती जी आहे ती देखील मिळते की आम्ही ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये महायुती म्हणूनच लढू. आता गोष्ट राहते नवी मुंबईची. नवी मुंबईचा तुम्हाला संघर्ष माहिती आहे. हा संघर्ष जो आहे तो खूप टोकाला गेलेला. तिकडे वनमंत्री जे आहेत गणेश नाईक त्यांनी हा संघर्ष नेलेला. तर रवींद्र चव्हाण यांचा देखील भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा जो संघर्ष आहे तो आपल्याला माहितीच आहे. मात्र नवी मुंबईचं अजून चित्र अस्पष्ट आहे. तिकडे काय होईल हे पाहण्यासारखं असणार आहे. तिकडची अधिकृत माहिती अजून मिळत नाही आहे किंवा चर्चा देखील राजकीय वर्तुळात काही स्पष्ट अशा नाही आहेत. मात्र कल्याण डोंबिवली जो परिसर आहे जिकडे एवढा मोठा संघर्ष उफाळलेला तिकडे देखील हळूहळू चर्चा जे आहे ते महायुतीतच लढण्याचा असणार आहे. भाजप थोडं बॅकफुटला जाईल इकडे असं दिसून येते, कारण की ठाणे, डोंबिवली, कल्याण इथे एकनाथ शिंदे यांची ताकद जास्त आहे आणि मग पूर्णतः भाजपला तिथे बॅकफुटला न जातात त्यांच्यासोबत लढणं एक योग्य वाटतं असं कुठेतरी आता दिसून येत आहे. आता पाहण्यासारखं असेल या सगळ्यामध्ये महायुतीचा काय फॉर्म्युला अजून अधिकृतरित्या कोण कधी स्पष्ट करणार. या अधिवेशनानंतर तरी ते चित्र स्पष्ट होतील असं दिसतंय, कारण की आता बैठकांच्या जोर जे आहेत ते वाढलेले आहेत. बैठका जोरदार सुरू आहेत. सगळे आमदार जे आहेत, महत्त्वपूर्ण नेते, निर्णय घेणारे फळीतले जे पक्षाचे नेते आहेत ते एकत्र असल्या कारणाने याचा लवकरच एक स्पष्ट चित्र जे आहे ते आपल्याला दिसेलच. या अधिवेशनानंतर घोषित होण्याचे हे प्रमाण जे आहे की आम्ही युतीत लढतोय की कसं लढतोय हे आपल्याला दिसणार आहे. आता आजच्या या सगळ्या घडामोडींनंतर महाविकास आघाडी काय करणार आहे हे पाहण्यासारखं असेल. राज ठाकरे यांचा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे मुंबईसाठी. मात्र काँग्रेस अजूनही स्वबळावरती लढण्यामध्ये काही एक दोन गट पडलेले आहेत. एक राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आणि एक नाही घेतलं पाहिजे अशी मतं जी आहेत, दुमत आहे काँग्रेसमध्ये. त्यामुळे तिकडे काय होते हे पाहण्यासारखं असणार आहे. मात्र महाविकास आघाडी जर एकत्र लढली नाही आणि जर अशा प्रकारे महायुतीने त्यांचा फॉर्म्युला जर ठरवला असेल 50-50% आम्ही एकत्र लढतोय, अजितदादांना पण सोबत घेतोय, तर मात्र कठीण असणार आहे महाविकास आघाडीसाठी. हे संपूर्ण निवडणुका जे आहेत ते कठीण असणार आहे. आता 4 दिवस झाले आम्ही अधिवेशन कव्हर करतोय. महाविकास आघाडी, विरोधी पक्ष नेते सगळे, विरोधी पक्ष नेताच नाहीये ती गोष्ट वेगळी. मात्र जे मुद्दे असतात जे एकत्र लढवले जाऊ शकतात, महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सत्ताधारी पक्षाला कुठे कोंडीत पकडू शकतात, तशा प्रकारच्या आंदोलन देखील होत नाहीये. एक बिबट्यांचा मुद्दा असेल, तो महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत. मात्र ज्यामुळे सत्तेतील जे नेते आहेत, सत्ताधारी पक्ष आहेत, त्यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या आंदोलनं करण्यासाठी किंवा कोणतेही इतर मुद्दे जे अगोदरपासून, जसे पार्थ पवार प्रकरण असेल, असे जे मुद्दे आहेत ते विरोधक घेत नाहीये. संपूर्ण विरोधक जो आहे तो या संपूर्ण अधिवेशनामध्ये थंडावलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीचं बळ जे आहे ते आता चांगलंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त दिसून येईल असं तरी एक प्राथमिकरित्या आता दिसतंय. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, तिकडे देखील तुम्ही पाहिलं असेल तर महायुती म्हणून भाजप पक्ष असेल, एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल, अजितदादांचा पक्ष असेल, तोच जास्त ॲक्टिव्ह दिसलेला आहे. आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत, तिकडे काय एक चित्र असेल त्यावरती तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.